मित्रांनो, रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणारा बाळू आवारे हा गुन्हेगार निघालेला आहे आणि तो गुन्हा सुद्धा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने केलेला आहे। फायबरचा 30,000चा पुतळा, लक्षात घ्या, फक्त 30,000 रुपये किमतीचा पुतळा हा शिवप्रेमींना 1.5 लाख रुपयांना विकायचा। मित्रांनो, दैनिक दिव्य मराठीला आलेल्या बातमीच्या अनुषंगाने बोलत आहे। धाराशिवसह राज्यातील काही जिल्ह्यामध्ये रातोरात महापुरुषांचे पुतळे उभारण्याचा ट्रेंड निर्माण झालेला आहे। कुठलीही परवानगी न घेता हे पुतळे उभारले जात असले तरी हा अतिशय संवेदनशील विषय असल्यामुळे पोलीस आणि प्रशासनही हतबल झालेलं होतं। मात्र हा फक्त भावनिक विषय नसून त्यामागे सामाजिक अशांतता निर्माण करणारे आणि व्यावसायिक षडयंत्र असल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालेलं आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा 9 घटना घडलेल्या आहेत। त्यापैकी अंजन गावातील 8 पैकी 4 गुन्ह्यामध्ये ज्याचं नाव आलेलं आहे तो मास्टर माइंड बाळराजे रामराज आवारे, राहणार महाकाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना असं या आरोपीचं नाव आहे आणि या कटामागे त्याची टोळीच कार्यरत असल्याचं उघडकीस आलेलं आहे। बाळराजे याचा जालना जिल्ह्यामध्ये फायबरचे पुतळे बनवण्याचा कारखाना आहे। आपला उद्योग वाढवण्यासाठी त्याने सोशल मीडियाचा आधार घेत समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला। बघा, ते फायबरचे पुतळे त्याचं जर तुम्ही बारकाईने जर निरीक्षण केलं, चेहऱ्याची जी बनावट आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशी मिळत नाही। म्हणजे एक प्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचं काम या बाळू आवारे यांनी केलेलं आहे आणि यासाठी त्याने शिवप्रेमींच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी 1-2 दिवसापूर्वीच शिवप्रेमी कोण आणि कोण नाही याच्यावर बोललेलो आहे। यासाठी तो सोशल मीडियाद्वारे वातावरण निर्मिती करायचा आणि संबंधित गावामध्ये पुतळा उभा करण्यासाठी त्याची यंत्रणा काम करायची। बाळराजे केवळ पुतळे विकत नव्हता तर ते रात्रीतून कसं बसवायचा आणि प्रशासनाने ते हटवू नये यासाठी कोणतं दबाव तंत्र वापरायचा याची गॅरंटी देखील द्यायचा। वेळ प्रसंगी रास्ता रोको करून प्रशासनावर दबाव आणण्याची कामही तो करायचा। त्याच्या प्रक्षोभक भाषणबाजीला बळी पडून ग्रामीण भागातील तरुण या विळख्यामध्ये अडकलेले आहेत। ग्रामीण भागातील युवकांनो, जागे व्हा। तुम्ही स्वतःला फार मोठे शिवप्रेमी समजत आहात, परंतु तुम्ही शिवप्रेमी नाहीत। छत्रपती शिवरायांचा इतिहास जाणून घ्या, मग कळेल तुम्ही शिवप्रेमी आहात की नाही। तुम्ही त्या कर्मकांडामध्ये, अंधश्रद्धेमध्ये, चमत्कारामध्ये, आडबुवाबाजीमध्ये अडकलेले आहात आणि असा व्यक्ती शिवप्रेमी नसतो। छत्रपती शिवरायांचा मावळा शिवप्रेमी कसा असतो हे जाणून घ्यायचं असेल तर तुकोबारायांची गाथा वाचावी लागते, मग कळतं शिवप्रेम काय असतं ते। तुम्ही केवळ भावनिक आहात, तुम्ही केवळ अस्मितेचं राजकारण करत आहात किंवा केवळ अस्मितेसाठी छत्रपती शिवरायांचा वापर करत आहात। छत्रपती शिवराय आपली अस्मिता आहेत, आपली प्रेरणा आहेत, परंतु ती अस्मिता कशा पद्धतीने जपावी लागते, ती प्रेरणा कशा पद्धतीने जपावी लागते याचं भान आणि ज्ञान तुमच्याकडे नाही आणि याच अज्ञानाचा, याच भावनांचा वापर करून हा बाळू आवारे दुकानदारी करायचा। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान या नावाने या आवारेची संस्था आहे। जालन्यामध्ये काही दिवसापूर्वी त्याने छत्रपतींच्या 51 अश्वारूढ पुतळ्यांची भव्य शोभायात्रा काढली होती। तेच 51 पुतळे विविध जिल्ह्यामध्ये स्थापन करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। त्यातील अनेक पुतळे स्थापित सुद्धा झालेले आहेत। आरोपी बाळराजे आवारे याचं सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत आणि या माध्यमातून तो तरुणांची माथी भडकवत होता। कारखान्यात तयार केलेला फक्त 30,000 रुपये किमतीचा फायबरचा पुतळा तो 1 ते 1.5 लाखामध्ये विकून शिवप्रेमींची लूट करायचा। आता जिल्ह्यामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी ही टोळी काम करते असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे। कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम ही टोळी करते। पुतळा बसवणारे वेगळे, समाज माध्यमामध्ये अशांततेचा कट रचणारे वेगळे, अशी कामं ही टोळी करत असल्याचं तपासामध्ये उघड झालेलं आहे। आधी या टोळीने मराठवाड्यात अशीच कामे केलेली आहेत। त्यांच्या मागे राजकीय पाठबळ असल्याचा संशय सुद्धा पोलिसांनी व्यक्त केलेला आहे आणि या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत। मित्रांनो, तुम्ही किती भावनिक आहात लक्षात ठेवा।
आज महाराष्ट्र अंधश्रद्धेमध्ये, चमत्कारामध्ये, कर्मकांडामध्ये अडकलेला आहे, बुवाबाजीमध्ये अडकलेला आहे. प्रत्येक गावातील, लक्षात ठेवा, तुम्ही कसले शिवप्रेमी आहात. एक जर मी स्वतः सर्वे केलेला आहे, प्रत्येक गावातील किमान 50 कुटुंब कोणत्या तरी भोंदू बाबाकडे, बुवाकडे, मांत्रिकाकडे पाहण्यासाठी, करणी करण्यासाठी, सुकून बघण्यासाठी, अन्य काही याच्यासाठी जातात. म्हणजे असा महाराष्ट्र, शिवप्रेमी महाराष्ट्र असू शकतो का, याचा विचार करा. अगोदर छत्रपती शिवरायांचे विचार डोक्यामध्ये रुजवा आणि अशा कोणत्याही भामट्याला बळी पडू नका. आपलं मत नक्की कळवा.